दामिनी मॅडम आता कुठल्याही क्षणी आतमध्ये येतील. येऊ दे, विस्तंभा पण तयार आहे. नानांचं काय चाललंय कळत नाही, सारखं फोन करतायत. हॅलो नाना, तुमचा फोन मी उचलत नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की मी कुठल्या तरी कामात आहे, एवढं सुद्धा कळत नाही का तुम्हाला? अहो मॅडम, माहिती तेवढीच महत्वाची आहे. कसली माहिती? मॅडम, गाडी मालकाला फोन करण्याचं लोकेशन ट्रेस झालंय. त्या दिवशी त्या गाडी मालकाला फोन तुमच्या घरातूनच केला गेला होता. माझ्या घरातला? आणि हो, मला तर वाटतंय धाकल्या मालकानं तो फोन नंबर तुमच्या घरातूनच कोणीतरी दिलाय. तुम्हाला धमकीचे फोन करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोण नसून तुमच्या घरातलीच कोणीतरी आहे. मॅडम, इथून पुढे प्रत्येक पाऊल आपल्याला जपून टाकावं लागणार आहे, नाहीतर तुमची लंका घरचा भेदी बिभीषणच उधळून लावेल. मॅडम, लवकर शोधा त्याला. मॅडम, तुम्ही केलेली सगळी पाप, सगळे गुन्हे कबूल करावं यासाठी आतुर असेल तो. तुम्हाला उद्ध्वस्त करायला वाटेल त्या थराला जाऊ शकतोय तो. हॅलो हॅलो मॅडम. हा तर गाडीवाल्याचा नंबर आहे, पण मग हा नंबर धैर्यला कोणी पाठवला? धैर्यने तुम्हाला गाडीवाल्याचा नंबर दिला आणि ती गाडी शोधून काढायला सांगितले का? हो, आणि तो माणूस मी शोधला पण. कोण असेल हा घरचा भेदी?